चर्चा करणार आहोत किंवा कुठल्या विषयावर मी तुम्हाला माहिती देणार आहे, तरी एकदा सांगते की आज तुम्हाला मी आपल्या त्वचेची काळजी कशी घेतली पाहिजे ह्या विषयावर इन्फॉर्मेशन देणार आहे. पण तत्पूर्वी वर्कआउट झाल्यानंतर 20 मिनिटाच्या आत जर आपण आपलं फ्यूल इनटेक केलं तर त्याचे रिझल्ट आपल्याला दिसतात. अन्यथा म्हणजे काय होतं, फॅट लॉस तर होतो, परंतु आपल्याला फक्त वर्कआउट करून फॅट लॉस करायचा आहे, परंतु आपल्याला मसल्स पण गेन करायचे. का? कारण वर्कआउट केलं, फॅट लॉस झाला, परंतु पुन्हा ती जागा रिकामी राहिली तर पुन्हा जास्त चान्सेस असतात त्या ठिकाणी फॅट जमा होण्याचे, बरोबर. पण तीच जागा जर मसल्सने घेतली तर मग मात्र आपल्याला पुन्हा फॅट जमा होण्याची शक्यता कमी होऊन जाते. मग मसल्स गेन करायचे तर मग काय करावं लागतं, 20 मिनिटाच्या आत आपलं फ्यूल इनटेक करावं लागतं. म्हणणार हा 20 मिनिटाचा फॉर्म्युला काय? 20 मिनिटाच्या आत का? आम्ही मस्त आंघोळ करणार, मग आम्ही आमची तयारी करणार, मग रिलॅक्स थोडस घरातल्यांचे डबे वगैरे बनवून देणार आणि मग अगदी रिलॅक्स मध्ये आम्ही आमचं फ्यूल पिणार. प्रॉब्लेम काय? तर पहा, आपल्याला मसल जर गेन करायचे आहेत, आपली एनर्जी लेवल वाढवायची आहे, तर वर्कआउट नंतर आपले पुढील 20 मिनिटं आपले मसल्सचे म्हणजे ते कवाड म्हणतात त्याला, दार ते उघडे असतात, मसल्स ओपन झालेले असतात. आणि जर त्याला हेल्दी न्यूट्रिशन दिलं आपण तर त्याची ग्रोथ होते, ते स्ट्रॉंग होतात. मग जर तुम्हाला असं वाटत असेल की मला काही स्ट्रॉंग करायचे नाही, तर मग तुम्ही तुमच्या सवडीने निवांत तुमच्या आवडीनुसार फ्यूल घेऊ शकता. पण जर ज्यांनी घेतलाय लगेच, तर त्यांनी लगेच मला चॅट बॉक्स मध्ये किंवा बोलून सांगू शकता कुठला फ्लेवर घेतलाय. गुड मॉर्निंग मॅम, कुल्फी फ्लेवर. गुड मॉर्निंग मॅम, चॉकलेट फ्लेवर. लेमन फ्लेवर. गुड मॉर्निंग मॅडम, कुल्फी फ्लेवर. ओके, काही जण लेमन फ्लेवर म्हणले. मलाच प्रश्न पडला की लेमन फ्लेवर तर फ्यूल मध्ये नाहीये, एनर्जी मध्ये आहे. वर्कआउट करताना जे ग्लास मध्ये घेतो, कोचेस घेतात, त्याचा लाल रंग असतो, थोडासा डाऊटफुल असतो, ते जे असतं ना ते एनर्जी असतं. त्याच्यानंतर वर्कआउट केल्यानंतर आपण जे हे असा ग्लास भरून घेतो, त्याचा असा कलर दिसतो, कधी येलो दिसतो, तर ते जे सगळे असतात ना फ्लेवर असतात. ऑरेंज फ्लेवर पण दिसू शकतो, मँगो फ्लेवर आहे, कुल्फी फ्लेवर आहे, व्हॅनिला फ्लेवर आहे, चॉकलेट फ्लेवर आहे. तुम्हाला आवडेल तो कोचला विचारून तुमच्या आवडीनुसार. मी मिक्स फ्लेवर घेते. मी बऱ्याचदा तुम्हाला सांगते की मला एक फ्लेवर सातत्याने घ्यायला नाही आवडत, मग मी काय करते, मिक्स फ्लेवर घेते. आजचा माझा फ्लेवर जो आहे तो व्हॅनिला, बनाना आणि कुल्फी, तिघही फ्लेवर मी घेतलेले. मी कधी कधी 6 फ्लेवर पण एकत्र करते. तुम्हाला 6 फ्लेवर कसं काय मॅडम, 3च चमचे घ्यायचे, अर्धा अर्धा चमचा घ्यायचा प्रत्येक ह्याच्यातला, नाही का? तसं करू शकता तुम्ही. तर मी तशा पद्धतीने घेते. तर मला खूप आवडतात मिक्स फ्लेवर. तुम्ही एखादीशी ट्राय करा, पण त्याच्यासाठी मग ते सगळे मागवावे लागतील. ओके, तर चला आता आपल्याला मी स्किन विषयी इन्फॉर्मेशन देणार. 150 पार्टिसिपेंट्स आहेत, आले होते 158 वर्कआउटला. पण वरचे जे होते ना 108 ते लिव्ह झाले. कारण का? ते फुकट मध्ये जे भेटतंय ना, म्हणजे तिथे आपल्या मोबाईलचा डाटा जास्त युज व्हायला नको, कमी मोबाईलचा डाटा पण वाचला पाहिजे, फ्री मध्ये वर्कआउट पण झालं पाहिजे. अशा मानसिकतेची जी लोक होती त्यांना खूप घाई असते आयुष्याची, ती लोक लिव्ह करतात. पण ज्यांना वाटतं की आयुष्य जगायचे मनसोक्त आणि मन भरून जगायचे, ते शेवटीपर्यंत थांबतात आणि सगळं नॉलेज घेतात. आता तुम्ही त्या कॅटेगरीतली लोक आहात की ज्यांना असं वाटतंय की खरोखर जीवनाचा आनंद घेत घेत जगायचे, घाई घाईने नाही, बरोबर. तर आता त्वचेच्या आरोग्याविषयी मी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन देणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या एकच मिनिट, एक मला इमेज हे करायची, शेअर करायची तुमच्या सोबत. आपल्या जे काही प्राणी आहेत, म्हणजे सगळे सस्तन प्राणी, त्यांच्या प्राण्यांचा सगळ्यात मोठा जर इंद्रिय जर काही असेल तर तो आहे स्किन, म्हणजे त्वचा. अर्चना मॅडम को होस्ट आहात, त्याच्यामुळे थोडस लक्ष राहू द्यायचं. मी बंद केला माईक आता. ओके, नो प्रॉब्लेम. तर सगळ्यात मोठा इंद्रिय म्हणजे त्वचा होऊ शकतं, होतं कधी कधी, नो प्रॉब्लेम. तर त्याच्याविषयी माहिती सांगणार आहे. तर हे आपली त्वचा काय काम करतं, तर आपली जी काही आंतररचना असते, जे आंतरिंद्रिय असतात आपले, त्या आंतरिंद्रियाचं पर्यावरणापासून संरक्षण करणं, त्याचबरोबर शरीरातील तापमान आपलं मेंटेन ठेवणं, नियमित ठेवणं, आणि त्याच्यानंतर बाहेरचे जे काही विषाणू, जीवाणू, बॅक्टेरिया, काल ऐकलं तुम्ही कांचन मॅडमनी खूप छान टाइम घेतला, त्यांनी सांगितलं बॅक्टेरिया कसे असतात, काय असतात. तर हे काही विषाणू असतात, तर त्यांचा
प्रतिकार करण्यासाठी सुद्धा आपल्या त्वचेची मदत होते. त्याचबरोबर सूर्यापासून येणारे अतिनील किरण जे आपल्या शरीरावर खूप त्रास म्हणजे आतील इंटरनल ऑर्गनचं त्यापासून संरक्षण करण्यासाठी, प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी आपल्या त्वचेची मदत होत असते. मग आपली जी त्वचा आहे ती वरवर जी लेयर दिसते तेवढीच असते का? तर नाही. आपल्याला वाटतं तेवढीच त्वचा आहे, पण आपली त्वचा जी आहे तर ती 3 लेयर मध्ये डिवाइड झालेली असते. पहा, मी एक स्क्रीन तुम्हाला एक इमेज शेअर करणार आहे. कदाचित तुम्ही सगळ्यांनी याच्या आधी पण बघितलेली असेल, पण एकदा तुम्हाला मी दाखवते ती इमेज. तर 3 लेयर मध्ये आपली त्वचा असते आणि त्याच्यात बाह्य त्वचा, अंत त्वचा आणि अंधत्व त्वचा ह्या 3 लेयर असतात. जस्ट मी त्यातली फक्त आपल्याला बाह्य त्वचा आपल्या नजरेस पडते, बाकी त्वचा आपल्याला नजरेस पडत नाही. ओके, सापडले. तुम्हाला शेअर करते. कसं आहे, मी बोलते ना ते जर तुम्ही पाहिलं तर ते जास्त तुम्हाला लक्षात राहील. ओके, आली स्क्रीनवर दिसते का तुम्हाला? एक इमेज दिसते का स्क्रीनवर? ओके, दिसते. तर ही आहे आपल्या त्वचेची संरचना म्हणजे स्ट्रक्चर. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ही आहे बाह्य त्वचा, त्याच्यावर अशा पद्धतीने केस असतात. त्याच्यानंतर अंतस्त्वचा ही या ठिकाणपासून इथपर्यंत जी लाल कलरची जी लेयर दाखवलेली त्याला म्हणतात. आणि अंधस्त्वचा ती केश उटक म्हणजे या ठिकाणाहून काय होतात, आपल्या केसांची जी ग्रोथ आहे ती या ठिकाणाहून होत असते. तर अशा प्रकारची ही त्वचेच्या लेयर आहे. आणि त्याच्यात महत्वाचं आहे जे बाह्य त्वचा जी असते तिच्यामध्ये केराटिन तसेच मेलनिन या नावाचे काय असतात, द्रव्य असतात, ते घटक असतात. आणि केराटिन नावाचा जो घटक असतो ते आपली त्वचा मजबूत बनवतं. मग किती प्रमाणात ती तुमच्या शरीरात त्वचेमध्ये केराटिन आहे त्याच्यावर त्याची जाडी ठरलेली असते. काहींची एकदम पातळ त्वचा असते, खूप पातळ त्वचा असते, काहींची थोडीशी जास्त जाड त्वचा असते. मग ते केराटिन किती प्रमाणात आहे त्याच्यावर त्याची मजबूती ठरलेली असते. त्याचबरोबर शरीरातील द्रव आणि इतर पदार्थ त्वचेबाहेर टाकण्यापासून ते रोखतं. म्हणजे ते केराटिन जे आहे आपल्या शरीरातील काही द्रव पदार्थ म्हणजे जसं की समजा आता ते केराटिनचा थर नसता तर आपल्या शरीरातील काही द्रव पदार्थ जे आहेत ते शरीराच्या बाहेर पडले असते, ते रोखण्यासाठी सुद्धा केराटिन आपल्याला मदत करत असतं. त्याचबरोबर मेलेनिन नावाचं जे रंगद्रव्य असतं तर ते मेलेनिन नावाची जे रंगद्रव्य आहे त्याची निर्मिती मेलेनिनच करतं. मेलेनिन. मग हे मेलेनिनचं प्रमाण किती प्रमाणात आहे तुमच्या शरीरामध्ये त्याच्यावर तुमच्या त्वचेचा रंग ठरलेला असतो. म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत की तो काळा आहे तो गोरा आहे. काही लोक म्हणतात की ती क्रीम वापरली की लगेच गोरं होतं माणूस आणि ह्या क्रीमने काळं पडलं किंवा काय. तर हे वरवरचं असतं. परंतु तुमच्या स्किनचा ओरिजिनल कलर कशावर डिपेंड असतो तर तुमच्या शरीरामध्ये मेलेनिन नावाचा जो रंगद्रव्य आहे त्याची निर्मिती किती प्रमाणात होते त्याच्यावर तुमच्या त्वचेचा रंग ठरलेला असतो. आता ज्यांच्या त्वचेमध्ये खूप जास्त प्रमाणात मेलेनिन नावाचं रंगद्रव्याचं काय होतं सिक्रेशन होत असतं, तयार होत असतं, त्या व्यक्तीची त्वचा जास्त काळपट असते पहा. आणि त्या प्रमाणावर जसं कमी जर असेल थोडं मीडियम असेल तर त्याची काळी सावळी त्वचा असते, खूप कमी असेल तर म्हणजे ते गोऱ्या असतात आणि अति कमी असले तर मग त्यांना कोड वगैरे अशा म्हणजे वेगवेगळे आजार होण्याची दाट शक्यता असते. मग त्याच्यावरून ठरवायचं की आपण म्हणतो ना की तो खूप गोरा आहे ती खूप काळी आहे किंवा हे, तर ते त्याच्यावर नाहीये. तर ते आहे त्यांच्या शरीरामध्ये मेलनिन किती सिक्रेट होतं त्याच्यावर त्यांच्या शरीराची म्हणजे त्वचेची जी काही त्वचेचा रंग आहे तो डिपेंड असतो. सगळ्यात त्याच्यानंतर आपल्या शरीराचं म्हणजे जी अधस्त्वचा असते, अधस्त्वचा म्हणजे ही या ठिकाणी जी येलो कलरची लेयर दाखवली ना, येलो कलरची लेयर दिसते सगळ्यांना. तर ही ज्यावेळेस तुमचे कोच तुम्हाला येतात आणि एक्सप्लेन करतात, तुमचा रिपोर्ट एक्सप्लेन करतात आणि त्यावेळेस तुम्हाला ते सांगतात की तुमच्या सबक्युटानस फॅट इतकं झालंय तितकं झालंय. सबक्युटानस फॅट जर तुमच्या आयडियल पेक्षा जास्त असेल तर मग मात्र तुम्हाला त्वचे संबंधित वेगवेगळे आजार होतात. परंतु ती सबक्युटानस फॅट जितकं प्रमाण आवश्यक आहे तितकं नसेल तर मग काय होतं की बाहेरील आघात म्हणजे तुम्हाला कोणी मारलं किंवा तुम्ही पडले काही झाले तर त्या आघातापासून तुमच्या इंटरनल ऑर्गनचं संरक्षण करण्यासाठी ही लेयर महत्वाची असते. ती प्रमाणात असावीच लागते. म्हणजे तुमच्या हाडांचं संरक्षण असेल, बाहेर वातावरण म्हणजे अचानक थंडी पडली, पाऊस पडला, ऊन पडलं तर याच्यापासून संरक्षण करण्यासाठी तुम्हाला हे सबक्युटानस म्हणजे येलो कलरची ही जी लेयर आहे ती मदत करत असतं. पण ती जास्त प्रमाणात जर असेल तुमचं बाहेरील आघातापासून जास्त संरक्षण होईल, परंतु एक होऊ शकतं की तुम्हाला त्वचे संबंधित वेगवेगळे आजार होतात.
त्याचबरोबर तुमच्या शरीरातील जे आतमध्ये इंटरनल ऑर्गन असतात ते दाबले जातात. मग तुमची हाडं असतील, तुमचे मसल्स असतील, ते काय होतात, दाबले जातात, त्यांची ग्रोथ होत नाही. म्हणून हे प्रमाण अगदी योग्य तितके आपल्याला लिमिट सांगितलेले आहे तितक्या प्रमाणात असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर हा जो थर आहे तो आपल्या शरीरातील कॅलरीज किंवा आपल्या शरीरात जे म्हणजे फॅट आहे त्याच्यावर डिपेंड असतो. आणि हे आपल्याला हे जे फॅट आहे त्याच्यापासून हे तयार केलंय. पण ह्याची जर आपल्याला हे करायचं असेल म्हणजे हे डिझॉल्व्ह करायचं असेल तर आपण काय करायचंय की त्वचेतला हा थर कमी करायचाय. तर त्याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये कॅलरीज असतात. बरेचदा कोच सांगतात ना तुमचं फॅट का वाढले तर तुम्ही स्टोअर केलेले कॅलरीज त्याचं फॅट मध्ये रूपांतर झाले आणि ते हे असतं. मग ते कॅलरीज मध्ये फॅट मध्ये रूपांतर झाले. मग हे बर्न करायचंय तर मग काय करावं लागेल की आपल्याला वर्कआउट थ्रू असेल किंवा आपल्या शरीराला जितक्या कॅलरी लागतात तितक्या घेतल्या, परंतु त्यापेक्षा जर एक्स्ट्रा कॅलरी लागतात त्यावेळेस आपलं शरीर काय करतं या ठिकाणावरून ते फॅट बर्न करतं आणि त्याच्यापासून कॅलरीज क्रिएट करत असतं. म्हणून जर तुम्हाला हे थर कमी करायचं असेल, लिमिट मध्ये आणायचं असेल तर तुम्हाला वर्कआउट करावे लागेल आणि कोचच्या गायडन्सनुसार सगळ्या गोष्टी फॉलो कराव्या लागतील. त्याच्यानंतर बऱ्याचदा आता हे तर आपल्या हातात नाहीये ना की आपली त्वचा कशी आहे, काळी आहे, गोरी आहे, काय. पण कोलेजन नावाचं जे मी तुम्हाला सांगितलं ना की तो थर असतो म्हणजे ती एक लेअर असते, तर ते असते एक प्रकारचं आपल्या त्वचेसाठी आवश्यक असलेलं प्रोटीन. आणि त्यामुळे आपली त्वचा सतेज दिसते. सतेज म्हणजे आपण म्हणतो ना ते खूपच असे म्हणजे त्याची त्वचा खूपच अशी काय म्हणतात त्याला ग्लो करते, खूप छान दिसते. त्याच्याकडे बघितलं की असं प्रसन्न वाटतं. तर ती जी स्किन असते ना त्याच्यामध्ये कोलेजनचे जे प्रमाण आहे ना ते योग्य प्रमाणात असतं. त्यांची स्किन अगदी आपल्याला टवटवीत दिसते. मेकअपने नाही, विदाऊट मेकअप. म्हणजे विदाऊट मेकअप आणि एकदम खरोखर त्याची त्वचा जर बघायची असेल तर काय तर झोपेत उठल्याबरोबर त्याची त्वचा जी दिसते ना ती त्याची ओरिजिनल स्किन. नाही तर दिवसभर मेकअप वगैरे केलेले थर ते नाही. झोपेतून उठल्यानंतर तो व्यक्ती कसा दिसतो ना त्याच्यावर ठरवायचं की हा व्यक्ती कसा आहे, याची स्किन कशी. त्याच्यानंतर जसजसं तुमचं वय वाढत जातं तस तसं हे कोलेजनची जी लेअर आहे ते प्रमाण आहे ते कमी होत जातं. वय वर्ष 30 नंतर ते प्रमाण कमी होत जातं. मग आपल्याला बाहेरून कोलेजन देण्याची गरज असते. पण मग आपल्याला हे कोलेजन कसं दिलं पाहिजे, काय दिलं पाहिजे जेणेकरून माझी त्वचा नितळ राहील, सतेज राहील. मग याच्यासाठी आपण काय करतो इतरत्र खूप त्याचा शोध घेतो. परंतु मी एक सांगेल इतरत्र शोध घेऊ नका. आपले जे कोच आहे, आपले कोच जे आहेत ना ते खूप ग्रेट आहेत. तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करायचा आणि त्यांना तुम्ही सांगू शकता की हे कोलेजनचं प्रमाण मेंटेन ठेवायचंय मला. तर मग मी याच्यासाठी काय करू शकतो, हे कोलेजन तुम्ही वरून लावून चालणार आहे का तर ते आतून इनटेक केलेलं असावं. मग हे आतून इनटेक केल्यानंतर फक्त कोलेजनचं ज्यावेळेस तुमच्या शरीरात योग्य असतं त्यावेळेस तुमची नखं चांगली होतात. फक्त त्वचा नाही, नखही चांगली होतात, तुमचे केस चांगले होतात आणि त्याचबरोबर त्वचेचं आरोग्य पण सुधारतं. मग हे कमी झालं की तुमची नखं तुटायला लागतात, तुमचे केस डॅमेज होतात, तुमची स्किन पण काय होते डॅमेज होते, म्हणजे ती चांगली दिसत नाही. मग हे कोलेजन घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, मग ते कुठे मिळतं, त्याचं कशा पद्धतीने इंटेक केलं पाहिजे हे कोचला विचारा. जास्त डोकं चालू नका, इतरत्र जाऊ नका, पहिले डॉक्टर आपल्या कोचला विचारा. ओके. त्याच्यानंतर त्वचेचे प्रकार तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्वचेचे प्रकार किती आहे, सामान्यतः 5 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये काय आहे, सामान्य त्वचा आपण नॉर्मल स्किन म्हणतो ती. त्याच्यानंतर आहे कोरडी त्वचा, ड्राय स्किन. त्याच्यानंतर तेलकट त्वचा ज्याला ऑइली स्किन म्हणतो. आणि त्याच्यानंतर संमिश्र त्वचा. ती कशी असते, आपल्याला कन्फ्युज असतो आपण की माझी त्वचा नेमकी कशी. सकाळी उठल्याबरोबर तेलाचा थर दिसतो अगदी, मग ते पुसलं जरा थोडंसं फ्रेश वगैरे झालं की मग आपल्याला त्वचा आपली कोरडी दिसायला लागते. अशी कन्फ्युज करणारी त्वचा असते त्याला म्हणतात मिक्स 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 स्किन, म्हणजे सांगता नाही. आणि त्याच्यानंतर संवेदनशील. संवेदनशील म्हणजे सेन्सिटिव्ह. कुठल्याही म्हणजे वातावरणात झालेल्या बदलाचा पण त्याच्यावर लगेच इफेक्ट होतो, म्हणजे त्याला कुठलीही गोष्ट सहन होत नाही, त्याला म्हणतात सेन्सिटिव्ह स्किन. ह्या सगळ्या गोष्टी. मग आता हे आपल्याला त्वचेचे काही जे प्रॉब्लेम होतात तर त्याला काय कारण असू शकतात बरं, कशामुळे आपली त्वचा खराब होऊ शकते. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की कोलेजनचं प्रमाण कमी झाल्यानंतर सुद्धा होतं. आणि दुसरं आहे की तुम्ही त्याच्यानंतर मी एक सांगितलं बघा की मेलेनिन नावाचा घटक मी तुम्हाला सांगत होते. तो मेलेनिन नावाचा घटक हा जो आहे तो आपल्या शरीरात म्हणजे नैसर्गिक पद्धतीने तयार होतो. कमी जास्त प्रमाणात त्याच्यावर आपल्या त्वचेचा रंग ठरलेला असतो. परंतु एखादी गोरी व्यक्ती असते ती उन्हात गेल्यानंतर उन्हाची किरण ज्या त्वचेवर पडतात त्यावेळेस मेलेनिन जे आहे ते जास्त प्रमाणात बाहेर पडतं. आणि मग बऱ्याचदा काही लोक म्हणतात ना ओरिजिनल कलर त्याचा तसा नाही बरं का, तिचा तसा नाही, पण बऱ्याच दिवसापासून उन्हात आहे ना त्याच्यामुळे तशी दिसते ती. असं होतं ना, कारण उन्हात गेल्यानंतर मेलेनिन जास्त सिक्रेट होतं आणि मग त्याच्यामुळे त्या स्किनचा कलर थोडासा बदलतो, पुन्हा पूर्ववत होतो, पुन्हा पूर्ववत होतो. ओरिजिनल स्किन जशी आहे तसा होतो. आता आपल्याला कशामुळे आपल्याला हा त्रास होतो तर सगळ्यात महत्वाचं उन्हात सतत वावर असणे.
सतत वावरणारी लोक म्हणजे शेतात काम करणारी असतील किंवा फील्डवर काम करणारी असतील किंवा आपली लहान मुलं जे बाहेर सतत खेळत राहतात त्या मुलांची त्वचा काळवंटे. त्याच्यानंतर चुकीच्या खाण्यापिण्याच्या पद्धती. आपल्याला काय खाल्लं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे हे माहित नाही. आपल्याला काय आवडतं माहितीये का? चटकदार, चमचमीत असे पदार्थ जास्त आवडतात. कारण आपल्याला आपल्या जिभेचे चोचले पुरवण्याची सवय लागली ना. जे आपल्या जिभेला चांगलं लागेल तेच आपण खात असतो. आणि मग हे एक दिवस असं होतं की याचे इफेक्ट तुम्ही जे पण खाता ना त्याचे इफेक्ट सर्वात आधी तुमच्या त्वचेवर म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतात. मग काय होतं? मुरूम येतात म्हणजे असे पुरळ येतात. त्याच्यानंतर बऱ्याच म्हणजे ते लगेच लक्षात येतं. आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या पद्धतीमुळे त्वचेवर काय दिसतं? चुकीच्या खाण्यापिण्याच्या पद्धतीमुळे तुमचं पोट साफ होत नाही. पोटामध्ये तुमच्या काय होतं असं म्हणजे त्याचा सगळा इफेक्ट जाणवतो. पोट साफ होत नाही आणि मग त्याच्यानंतर त्याचे सगळे इफेक्ट तुमच्या स्किनवर दिसतात. त्याच्यानंतर पुढे काय? झोपेची कमतरता. काही लोक आहार पण चांगला घेतात, उन्हात वावर पण कमी असतो, परंतु तरी सुद्धा त्यांच्या डोळ्याखाली काळी वर्तुळ असतात, स्किनवर काळेपणा दिसतो आणि ते म्हणजे त्यांची त्वचा निस्तेज दिसते. त्याचं कारण आहे की झोपेची कमतरता. झोप पण योग्य प्रमाणात असेल तर आपली त्वचा पण चांगली होते. मग काय म्हणणार, हा मग कशाचं काय लवकर उठायचं, काय वर्कआउट करायची गरज, आपलं झोप घेतलेली बरी म्हणजे माझी स्किन चांगली होईल. परंतु आपल्याला प्रत्येक वयानुरूप झोपेचे प्रमाण ठरलेलं असतं ना. तर त्या वयानुरूप तुम्ही कोणत्या कॅटेगरीत मोडतात. एक दिवस आपण झोप हा विषय घेणार प्राईम टाइम मध्ये, तिथे सांगितलं जाईल त्यावेळेस ऐका. आता मी ते नाही सांगत बसणार, नाही तर तुम्ही तो प्राईम टाइम ऐकणार नाही. तर झोपेची कमतरता हे सुद्धा आहे. आता झोप का बरं कमी होते त्याचं कारण पण सांगते. कामं असतात असं नाही खूप उशिरापर्यंत. मला सांगा बरं, घुले मॅडम खूप रात्रीपर्यंत 11 वाजेपर्यंत स्वयंपाकघरातच असतात का? पाटील मनीषा मॅडम नाही. आपण काय करतो, घरातली कामं पटापट आवरतो आणि लगेच टीव्ही पुढे जाऊन बसतो. आपल्या काही महत्वाच्या आवडीच्या मालिका असतात त्या उशिरापर्यंत चालतात. बिग बॉस बघतो आपण. कोणाचं काय होतंय, कोण काय म्हणतं, कोणाला काय कोण बाहेर पडतं, आपल्याला भारी टेन्शन असते या सगळ्या गोष्टींचं. उशिरापर्यंत आपण टीव्ही बघतो. झालंच, टीव्ही झाला मग कुणी बोलायला लागलं, आवाज येतोय बंद करा, खूप त्रास होतोय, आम्हाला झोप आली. मग आपण बेडरूम मध्ये गेलो की आपला मोबाईल आपल्या हातात घेतो, कमी आवाज करून मग आपला मोबाईल बघत बसतो. आणि मग मोबाईल बघता बघता, रील्सचे व्हिडिओ बघता बघता आपल्याला किती वेळ होतो हे आपल्याला कळतच नाही. आणि एक झोपेची वेळ टळली किंवा आपल्याला रात्री उशिरापर्यंत झोप लागत नाही. मग आपल्याला जर कोचने फोन केला किंवा आपले पार्टनर आपल्याला उठवत असतील की वर्कआउट करायचंय, नाही ना, रात्री खूपच उशिरापर्यंत झोपच लागली नाही. झोप लागली म्हणजे काय, कुठं नांगरावर गेला होता का? आमच्या तिकडे असं म्हणतात. म्हणजे नांगरावर गेला होता का म्हणजे खूप मोठ्या महत्वाच्या कामात होतास का तू? नाही. खूप महत्वाचं काम करत होतात का तुम्ही? नाही. हे विनाकारण कामं तुम्ही करत होतात म्हणून तुम्हाला उशीर झालाय. तर ती झोपेची कमतरता सुद्धा भरून काढली पाहिजे. पुरेशी झोप घेतली की त्वचा पण चांगली होते. मद्यपानाची सवय आपल्या कॉलवर नाहीये, कोणालाच नाहीये ना? मला तर विश्वास आहे बाबा आपल्या कॉलवर असेल आधी कदाचित, परंतु आपल्या कॉलवर आल्यानंतर आपण एक निरोगी जीवनशैली कशी जगायची, आपला आहार काय असला पाहिजे, आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज घेतो. म्हणून आपल्या कॉलवर अशी चुकीचं म्हणजे सवय असलेली लोक नाहीच आहे. पण त्याच्यामुळे तरी पण सांगेल, मद्यपानाची सवय जर असेल तर तुमच्या त्वचेतील ओलेपणा निघून जातो. म्हणजे त्याच्यात जे हे असतं ना, ओलावा असतो ती निघून जातो. त्वचा कोरडी होते, तुम्ही थकलेले दिसतात, वयस्कर दिसायला लागतात आणि सुरकुत्या पडतात. जर दोन व्यक्ती असतील ना, एक व्यक्ती अजिबात कुठल्याही प्रकारचं व्यसन करत नाही, दोघं एकाच वयाचे मित्र असतील समजा, तर एक जण व्यसन करतो आणि एक जण अजिबात व्यसन करत नाही, त्याची निरोगी जीवनशैली, तर दोघांमध्ये बदल बघा. तो अगदी म्हाताऱ्यासारखा दिसेल. जो मद्यपान करतो, धूम्रपान करतो, त्याला चुकीच्या वाईट सवयी आहेत खाण्यापिण्याच्या, तो म्हाताऱ्यासारखा दिसतो. परंतु त्याच वयाच्या व्यक्ती, त्यांना जर योग्य सवय असेल, आपल्या कॉलवर असलेले व्यक्ती विशेषतः, तर ते यंग दिसतात की नाही? त्यांची त्वचा पण अगदी ग्लो करते. बरोबर ना राजू घुले सर? आता बीटीसीचं ऍडमिशन घेणार आहेत तुम्ही. त्याच्यानंतर पुढचं आहे न्यूट्रिशनची कमतरता. न्यूट्रिशनची कमतरता म्हणजे योग्य आहार जर नसेल तुमचा, ज्याच्यामधून तुमच्या स्किनला आवश्यक असलेले सगळे न्यूट्रिएंट्स मिळत नसतील, तर त्याने सुद्धा काय होतं की तुमच्या त्वचेतील पोषक द्रव्य त्याला भेटत नाही, म्हणून त्वचा आपली निस्तेज दिसायला लागते. त्याचबरोबर पुढचं एक कारण आहे ते म्हणजे ताणतणाव. काल पण सांगितलं मॅडमने, कांचन मॅडमने, बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये कशा प्रकारे त्याचे इफेक्ट होतात किंवा काय त्याचं काय कारण असू शकतं. तर ताणतणाव, मला तर असं वाटतं की आपली निरोगी जीवनशैली आहे त्याच्यात 5 पिलर जे आहेत त्याच्यातला हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे, तो म्हणजे स्ट्रेस. प्रत्येकाला टेन्शन आहे, प्रत्येकाला. आता राजभर सरांच्या समोर एक मुलगा बसलाय ना, त्याला भारी टेन्शन आहे, हे कधी संपेल, मी कधी घरी जाईल, मी कधी मोबाईल हातात घेईल, मी कधी गेम बघेल, माझी काल इथपर्यंत लेवल आली होती, काल कार्टून मध्ये हे बघितलं, आता मला पुढची लेवल बघ. म्हणजे त्याच्या पद्धतीने त्याला टेन्शन आहे. किंवा
शाळेतलं असेल की मला होमवर्क कम्प्लीट करायचा आहे, काल मॅडमने मारलं होतं, काल सरांनी हे असं सांगितलं, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर जे आपल्यासारखी व्यक्ती आहेत, महिलांना असतं भाजी कोणती करू, काय करू, यांना हे आवडत नाही, त्यांना ती आवडत नाही, भाजीत तेल कमी पडलं, मीठ कमी पडलं तर लोक ते मला घरातले काय बोलतील, काय म्हणतील, याचं टेन्शन असतं प्रत्येकाला. तरुण मुलं असतात त्यांना असतं की आता आपण कमवतं झालं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, धडपड केली पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, नाही केलं तर कसं होईल पुढे, माझं भविष्य कसं असेल याचं टेन्शन असतं. वयस्कर व्यक्तींना असतं आम्ही आजपर्यंत एवढं सगळं व्यवस्थित केलं, सगळं चांगलं केलं, आता काही खरं दिसत नाही, मुलांच्या हाती गेले, आता का सगळं विकून टाकतात आणि आपल्याला का भिकारी करतात, म्हणजे जे ते आपापल्या परीने मी करत नाही, पण असतं प्रत्येकाला काही ना काही टेन्शन असतं. आणि हे टेन्शन घेतल्यामुळे सुद्धा काय होतं, त्याचा त्वचेवर परिणाम होतो. मग त्रास घेण्यापेक्षा आपण काय करूयात, काही म्हणजे असे काही प्रश्न असे असतात ना की सुटत नसतील तर ते सोडून दिलेले बरे असतात, नाही तर सोडवत बसलात तर मग अवघड होतं. काही प्रश्न म्हणजे न सुटणारे असतील तर सोडून द्या. ओके. त्याच्यानंतर चेहरा स्वच्छ करण्याच्या चुकीच्या पद्धती. बरेच जण म्हणतात हा मी इतकं स्वच्छ ठेवतो चेहरा, मी खूप काळजी घेतो, पण चुकीच्या पद्धतीने. तर ती पद्धत सुद्धा योग्य असली पाहिजे. आपल्या स्किनची आपण योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. दिवसभर इतकं मेकअप लावलेला असतं, तसाच मेकअप घेऊन जर झोपत असू किंवा झोपत असाल तर त्याने सुद्धा तुमची त्वचा जी आहे कोरडी पडते, निस्तेज होते. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आपली त्वचा कशी स्वच्छ करायची याचं गायडन्स सुद्धा खूप महत्वाचं असतं, ते सुद्धा योग्य प्रमाणात झालंच पाहिजे. मग आपण काय करतो की आपण, आणि सगळ्यात महत्वाचं आणखी एक फॅक्टर काय आहे आपल्या स्किनचं, म्हणजे आपल्या स्किनचं हेल्थ बिघडवण्यासाठी, ते म्हणजे प्रदूषण, पोल्युशन. आपल्याला माहिती आहे की प्रदूषणाचं प्रमाण खूप वाढले. तुम्ही बाहेरील वातावरणात जातात, बरेच जण स्कार्फ वगैरे बांधतात, पण बाकीचे नाही का बांधत. आणि आपल्याला प्रदूषणाचा इफेक्ट कसा जाणवतो ते पण लक्षात येतं. तुमची जेवढी स्किन म्हणजे तुमच्या कपड्यांच्या खाली झाकलेली असते ती अगदी ओके असते, पण जेवढी आपल्या म्हणजे हवेच्या वातावरणात येते तेवढी स्किन आपली काळ बनलेली असते. तर तिथे आपल्याला जाणवतं की प्रदूषणाचा आपल्या स्किनवर कसा इफेक्ट होतोय. ओके. मग आता आपल्याला काळजी घ्यायची. मग आपल्या स्किनची आपण काळजी कशी घेतली पाहिजे, तर सगळ्यात महत्वाचं आहे की आपण उन्हात जाणं टाळलं पाहिजे. पण आता काही लोक म्हणतील की मॅडम ते उन्हात जाणं कसं काय टाळायचं ना, उन्हात जाणं टाळणं अशक्य आहे, कारण आम्हाला उन्हात जावंच लागतं. उन्हात नाही गेलं तर कसं, आमची कामच उन्हात आहेत, मग काय करणार, आम्हाला शेतीत जावंच लागेल, नाही गेलं तर घरात बसून थोडी आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळणार आहेत. त्याच्यामुळे जर तुम्हाला त्याच्यात काय जी काळजी घेता येत असेल ती घ्यायची. ओके. त्याच्यानंतर आपल्याला योग्य आहार घेणं गरजेचं आहे. तो योग्य आहार घेतला तरी सुद्धा तुम्हाला काय होणार आहे, तुमची स्किन चांगली होणार आहे. त्याच्यानंतर मी सांगितलं योग्य न्यूट्रिशन आहे, ताणतणाव विरहित जीवन जगायचे आपल्याला, योग्य पद्धतीने आपण आपल्या स्किनची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे योग्य पद्धतीने चेहरा धुण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्याचा योग्य वापर केला पाहिजे. डेली स्किन रुटीन असतं, स्किन केअर रुटीन असतं पहा, तर ते कसं फॉलो केलं पाहिजे ते मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. बरेच जण म्हणतात आम्ही चेहरा धुतो ना, साबणाने धुतो, आम्ही छान काय लावतो, आता मी एखाद्या प्रॉडक्टचं नाव नाही घेणार कारण आपल्याला कुठल्याही प्रॉडक्ट बद्दल बोलायचं नाहीच आहे ऍक्च्युली. मी क्रीम लावतो, मी सनस्क्रीन लोशन लावतो, मी फाउंडेशन लावते, आणि मी छान पावडर लावते, मी त्याच्यानंतर मग टोनर युज करते, असं काय काय जे ते आपापल्या पद्धतीने सांगत असतं. परंतु जर आपण योग्य पद्धतीचा वापर केला, मग ही योग्य पद्धत आपल्या कोचला विचारायची. मग योग्य पद्धत काय, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण कोणतीही त्वचा असू द्या, तुमचे 5 मी जे सांगितलं, तुमचे प्रकार सांगितले, त्याच्यातल्या कुठल्याही प्रकारात जर तुमची स्किन असेल तर कमीत कमी आपल्याला दिवसातून 2दा आपली स्किन म्हणजे आपली त्वचा काय केली पाहिजे, धुतली पाहिजे. आपला चेहरा स्वच्छ धुतला पाहिजे. आता त्वचा म्हणल्यानंतर आपल्याला महत्वाचं म्हणजे सगळा फोकस असतो आपल्या चेहऱ्यावर. आपल्याला असं वाटतं इतर स्किन नाहीच आहे, फक्त त्वचेवर म्हणजे आपल्या चेहऱ्यावर स्किन आहे, त्याचीच आपण खूप काळजी घेत असतो. परंतु ते कसं आहे, आपला चेहरा कसा आहे त्याच्यावरच आपलं इम्प्रेशन पडतं, आपला कॉन्फिडन्स वाढतो, म्हणून आपण काळजी घेतो. तर त्याच मी सांगेल महत्वाचं, तर आपल्याला आपली त्वचा जर नरिश स्किन म्हणतात म्हणजे निरोगी त्वचा जर ठेवायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला डेली स्किन केअर घ्यावी लागेल. मग ती कशी घ्यायची ती सांगते मी तुम्हाला. तर सर्वात प्रथम तर आपल्याला आपला चेहरा योग्य अशा क्लिन्झरने क्लीन करायचा आहे. मग क्लिन्झरने क्लीन करायचंय, पण क्लिन्झर कसं असलं पाहिजे, बऱ्याचदा बरीच लोक काय करतात क्लिन्झरचा वापर करतात, परंतु क्लिन्झरचा पीएच आपल्याला खूप महत्वाचा आहे. त्याचा पीएच जर आपल्याला योग्य माहित नसेल, कुठल्याही स्किनचं जे प्रोडक्ट युज करणार आहात तुम्ही त्याचा पीएच आपल्याला माहित असला पाहिजे. आपल्या स्किनचा पीएच असतो 5.5, पण त्यापेक्षा जास्त पीएच असला तरी पण स्किनवर त्याचे इफेक्ट जाणवतात, कमी असेल तरी पण. योग्य प्रमाणाचा आपल्याला पीएच असलेला क्लिन्झर युज करायचा आहे.
क्लिन्झरने काय होतं की ज्यावेळेस तुम्ही क्लिन्झरने चेहरा स्वच्छ धुता त्यावेळेस तुमच्या म्हणजे चेहऱ्यावर जी साचलेली घाण असते, प्रदूषणामुळे जे काही इफेक्ट जाणवलेले असतात ते निघून जातात, धुवून जातात. आणि त्याच्यानंतर आपल्याला युज करायचं असतं ते म्हणजे टोनर. तू म्हणणार आता हे कुठं भेटतंय? ते काहीच नाही, कोचला फोन करायचा. टोनर का वापरायचा? काही लोक म्हणतील आम्ही चेहरा मस्त क्लिन्झरने साफ करतो, म्हणजे फेस वॉशने साफ करतो. क्लिन्झर म्हणजे फेस वॉश, हा, क्लिन्झर म्हणजे फेस वॉश. आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच क्रीम लावतो, पावडर लावतो, तर ते नाही. त्याच्यानंतर तुम्ही जर डायरेक्टली पावडर लावत असाल किंवा डायरेक्ट क्रीम लावत असाल तर तुम्ही ज्या स्किन क्लीन करतात त्यावेळेस तुमचे रोम छिद्र जे असतात, त्वचेचे छिद्र जे असतात ना, ते ओपन झालेले असतात. आणि जर त्याच्यात तुम्ही डायरेक्ट पावडर आणि क्रीम लावली तर ते छिद्र बुजतात. त्याच्यात ते जाऊन बसल्यानंतर लगेच तुम्हाला फोड येतात, चेहऱ्यावर पुरळ येतात, काळपटपणा जाणवतो. तसं न करता आपल्याला त्याच्यानंतर टोनर यूज करायचे. मग टोनर काय काम करतं तर तुमच्या चेहऱ्यावर जे काही उरलेलं, क्लीन केल्यानंतर पण जे काही एक्सेस ऑइल उरलेले ते क्लीन करण्याचं काम करतं. आणि जी खोलवर पर्यंत गेलेली घाण आहे ती काढून टाकण्याचं काम करतं. तुमचे रोम छिद्र योग्य पद्धतीने बंद करतं. पण टोनर लिक्विड फॉर्म मध्ये असतं, मग ते रोम छिद्रामध्ये जातं आणि मग ते छिद्र बंद होतात योग्य पद्धतीने. मग त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ते पुरळ येण्याचं प्रमाण म्हणजे त्याचं प्रमाण येऊ शकत नाही, येण्याचं टाळतं बा. त्याच्यानंतर तुम्ही योग्य टोनर जर वापरला तर त्याच्यामुळे त्वचेचा पीएच मेंटेन राहतो 5.5. हा आपला काय नॉर्मल पीएच आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमची त्वचा मुलायम होते, त्याच्यामुळे टोनर यूज केला पाहिजे. आता टोनर नंतर पुढे काय असतं डेली म्हणजे स्किन रुटीन मध्ये, तर ते आहे सिरम. त्याच्यानंतर आपण सिरम लावलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं की आपली त्वचा जी आहे तर ती प्रत्येकाला वाटतं का नाही मी तरुण दिसले पाहिजे. म्हणजे अगदी आमच्या लता खैरनार मावशींना सुद्धा वाटतं की मी तरुण दिसले पाहिजे. वय वर्ष 62. आमच्या कमल दाभाडे मॅडम आहेत, मालती गांगुर्डे मॅडम आहेत, वय वर्ष 72. तरी वाटतं त्यांना माझी स्किन अशी छान दिसली पाहिजे. रोज चेहरा धुता का नाही मावशी? धुता ना, काहीतरी लावता का? प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकाला. आणि मग ते आपापली काळजी घेत असतात. आमचे मोरे काका कुठे गेले? व्हिडिओ बंद केला. लाला मोरे काका व्हिडिओ ऑन करा. तर त्यांनाही वाटतं मी छान दिसलो पाहिजे म्हणून ते त्यांच्या स्किनची काळजी घेतात का नाही? घेतात ना? हा, घेतात मला माहिती. मग ही सगळी लोक आपापल्या त्वचेची काळजी घेत असतात. मग आपल्याला तरुण राहायला प्रत्येकाला आवडतं. आमच्या मंदा मामी तर अजून इतक्या तरुण दिसतात, त्यांना बघून हेवाच वाटतो की आपण यांच्यासारखं कसं काय, म्हणजे कसं राहायचं. मी नेहमी त्यांना भेटले म्हणत असते मला तुमच्यासारखं तरुण राहायचंय. फक्त आतापर्यंत योग्य जीवनशैलीचा अवलंब केला आणि त्यांना वाटलं की अजून चांगल्या जीवनशैलीचा अवलंब केला पाहिजे, हे मेंटेन राहिलं पाहिजे, म्हणून कम्युनिटी जॉईन केलेली आणि त्या पद्धतीने ते फॉलो करतात, म्हणून छान दिसतात. त्याच्यानंतर तरुण तर दिसतच माणूस सिरम योग्य पद्धतीने लावलं तर. त्याच्यानंतर आहे की तुमची त्वचा डाग विरहित राहते. तरुण कधी दिसणार आहे तुम्ही? तुमची त्वचा म्हणजे अशी काय म्हणतात अट्रॅक्टिव्ह कधी दिसणार आहे की ज्यावेळेस त्याच्या कुठल्या प्रकारचे डाग धब्बे नसतील त्यावेळेस. मग ती निरोगी त्वचा मानली जाते. ती सतेज पण आहे, तिच्यावर कुठल्याही प्रकारचे डाग धब्बे नाही, तर ती निरोगी त्वचा. आणि मग हे सिरम जे आहे तर ते लावताना बरेच जण काय करतात, लावतात असं हातावर घेतात आणि जोर जोर लावून. तसं नाही, टॅप करायचे, अगदी अलगद पद्धतीने टॅप करायचे. म्हणजे काय होईल की ते पूर्णतः तुमच्या त्वचेत शोषलं गेलं पाहिजे, अशा पद्धतीने टॅपिंग करून ते सिरम लावायचे. आणि त्याच्या पुढे असतं ते म्हणजे शेवटचा टप्पा, तो म्हणजे मॉइश्चरायझर. आता तुम्हाला एवढं सगळं लावायचं, मग जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने दुसरं काही युज करायचं त्यापेक्षा हे योग्य डेली रुटीन जर फॉलो केलं तुम्ही स्किनसाठी तर तुमची स्किन निश्चित चांगली होणार आहे. तुम्ही तरुण दिसणारे, डाग विरहित त्वचा दिसणारे, मुलायम दिसणारे, तुकतुकीत दिसणारे, निरोगी दिसणारे. ओके. मग मॉइश्चरायझर का लावायचं? त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी. तुमची त्वचा जी आहे, आता त्वचा काहींची तेलकट असते, तुम्हाला मी सांगितलं स्किन टाईप, त्याच्यानुसार मॉइश्चरायझर किती वापरायचं ते ठरवायचं. कोरडी त्वचा असेल तर थोडं जास्त प्रमाण असतं, जर तुमची नॉर्मल स्किन असेल तर मीडियम प्रमाणात. तुमची जर त्वचा जर अगदीच हे असेल म्हणजे तेलकट असेल तर त्याचं प्रमाण कमी ठेवायचं. अशा पद्धतीने मॉइश्चरायझर तुम्ही चेहऱ्यावर लावलं पाहिजे. मग काही जण म्हणतील फक्त महिलांनाच आहे का, पुरुषांनाच आहे का? असं एखादं काही आहे का की जे मी पुरुष पण लावू शकतात, महिला पण लावू शकतात, आणि ऑल स्किनच्या टाईप कुठलाही स्किन टाईप असेल तर प्रत्येकाला एकच असं काहीतरी आहे का? नाही तर मग घरातल्या मुलाला वेगळंच आणायचं, मुलीला वेगळंच आणायचं, मला वेगळंच आणायचं, माझ्या मिसेसला माझ्या मिस्टरांना वेगळंच आणायचं. मग एवढे सगळे जर एवढे प्रोडक्ट करून घरात आणून ठेवायचं तर आम्हाला तर मग वाईटच होईल, आमचं जरा अवघडच होईल असं वाटतं ना. मग असं काही आहे का की जेणेकरून मला ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात इन्क्लूड असतील, सगळ्यांसाठी एकच असेल
जेणेकरून लाईफ बॉय साबण प्रत्येक जण सारखी सगळी एकच लावत होते की नाही पूर्वी, पण आता लाईफ बॉयचं म्हणजे तो जमाना वेगळा होता, परंतु आता ती लावून चालणार आहे का? नाही. त्यावेळेस तर आताच सगळ्याच गोष्टी बदलल्या आहेत. म्हणजे ते कुठले प्रोडक्शन असेल काय असेल, केमिकल्सचा वापर जास्त झालेला आहे. मग असं प्रोडक्ट लावलं पाहिजे जेणेकरून ज्याच्यामध्ये हे म्हणजे आयुर्वेदिक काही गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये हर्ब्स आहेत, नॅचरल स्रोत आहेत, अशा पद्धतीचे प्रोडक्ट्स युज केले पाहिजे. नाही तर मग काय होतं, हे जे नॅचरल सोर्स असलेले किंवा हर्बफुल किंवा मग त्याला काय म्हणतात आपण आयुर्वेदिक जे प्रोडक्ट्स असतात, ब्रीदी लाईफ आपल्याकडे आहे पहा, ब्रीदी लाईफ, तर याचे इफेक्ट जाणवायला थोडासा वेळ लागतो. हे काय करतात, स्लोली काम करतात तुमच्या स्किनवर. नाही तर बरेच जण म्हणतात मॅडम ते वापरायला लागलं पण एवढा काही इफेक्ट जाणवत नाही. त्याला ते आतून प्रॉपर पद्धतीने प्रत्येक लेअरवर ते काम करते, म्हणून त्याला थोडासा वेळ लागतो. पण आपल्याला सवय कशी झाली असती, याच्या आधी आपण जे फेस वॉश क्लिन्झर वापरलेले असतात त्याचे इन्स्टंट आपल्याला लगेच इफेक्ट जाणवलेले असतात. मग आपण तोच विचार करतो की याचे इन्स्टंट का बरं परिणाम जाणवत नाही. इन्स्टंट तेव्हा जाणवतात ज्यावेळेस त्याच्यामध्ये केमिकल्सचा जास्त त्याच्यावर वापर केलेला असतो. ज्याच्यामध्ये केमिकल्स जास्त असतात त्याचे इफेक्ट इन्स्टंट जाणवतात, पण त्याचे साईड इफेक्ट पण असतात. परंतु ज्या गोष्टी थोडासा वेळ घेतात ना, तर त्या प्रॉपर पद्धतीने वर्क करतात, अगदी आतमधून तुमची स्किन रिपेअर करतात आणि ते लॉंग लाईफ असतं. म्हणून तुम्ही आपल्या कोचच्या गायडन्स नुसार तुम्ही काय करू शकता, तुमच्या त्वचेसाठी डेली रुटीन काय असावं याचं गायडन्स घेऊ शकता. ते तुम्हाला योग्य गायडन्स करतील. आता मी माझा रिझल्ट सांगेन. एवढंच होतं माझं स्किनच्या बाबतीत. आता याच्यापेक्षा एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर तुमचे कोच एकदम म्हणजे काय म्हणतात ना त्याला, हुशार व्यक्तिमत्व आहे. तुम्ही म्हणणार तसं तर वाटत नाही, पण ते तुमचे कोच आहेत ना, ते तुमच्या आधी 2 दिवस आलेत का नाही सिस्टम मध्ये, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्यांनी स्वतः बदल घडवलेत म्हणून त्यांना राईट आहे तुम्हाला सांगण्याचा, अन्यथा ते नाही सांगू शकत. म्हणून तुमचे कोच असतील, मेंटॉर असतील, यांची मदत घ्या, त्यांचं गायडन्स घ्या. तुमच्या स्किनचा टाईप सांगा, ते तुम्हाला योग्य गायडन्स कर. माझा एक्सपिरियन्स सांगते. मी ह्या कम्युनिटी सोबत जॉईन होण्याचं कारण ते आहे माझं कमी असलेलं वजन. वाढलेलं वजन नाही, कमी असलेलं वजन. याच्यामुळे मी तर खरं तर कम्युनिटी जॉईन झाले, पण इझी झाले नाही मी, कारण खूप बिझी असायचे, मी इझी नसायचे. मग मी म्हणायचे नाही मला वेळच नाही. माझे कोच मला सांगायचे अरे तू जॉईन कर, तू ऐक, लिंक पाठवायचे. 1-2 महिने लिंक पाठवली, मी दुर्लक्ष केलं. मला वाटायचं ती लिंक म्हणजे असं टच करा ब्ल्यू होईल, हे तुम्हाला गिफ्ट येईल ती येईल असं काहीतरी असेल, आणि म्हणून मग मी त्याला टच करत नव्हते, मला भीती वाटायची. परंतु कोच म्हणले अरे तिथेच वर्कआउटची लिंक आहे, तू बघ एकदा जॉईन कर. मला वाटायचं युट्यूबची लिंक असेल तिथे असेल, पण एक दिवस जॉईन करून पाहिलं, मग माझ्या लक्षात आलं की नाही आपल्याला या ठिकाणी योग्य गायडन्स मिळेल. आणि वर्कआउट करायला लागले, एनर्जी मॅच झाली नाही. मग लक्षात आलं आपण ते म्हणतात ना आपण किती पाण्यात, हे लक्षात आलं. आणि मग मी ठरवलं की आपण आपल्या स्वतःत बदल करणं गरजेचं आहे, कारण आता वय वाढत चाललंय तर आपल्याला आपली काळजी घेणं गरजेचं आहे. आणि मग मी रेग्युलरली कॉलवर यायला लागले, वर्कआउट करायला लागले. परंतु मी एनर्जी फ्यूल घेतच नव्हते. मला वाटायचं की याचे माझ्या शरीरावर काही साईड इफेक्ट झाले. मग असं वाटायचं, तुम्हालाही वाटत होतं ना? कोणाकोणा राजभर सर तर म्हणले मला लई वाटत होतं बाबा, असं वाटायचं. प्रत्येकाला वाटतं, मलाही तेच वाटायचं. परंतु ज्यावेळेस आमच्या सरांनी म्हणजे आदरणीय संदीप खेडकर सरांनी ह्या सगळ्या गोष्टींचा पूर्ण अभ्यास केला, हे आपण फ्यूल घेतलं पाहिजे का, एनर्जी घेतलं पाहिजे का, याचे काही साईड इफेक्ट होणार नाही, आणि मग तो एक कॉन्फिडन्स निर्माण झाला आणि मग सुरुवात केली आम्ही. मग तुम्हाला पण तसा जर करायचा असेल अभ्यास तर करू शकता तुम्ही हा, पण आम्ही तो अभ्यास ऑलरेडी केलाय जर आमच्यावर विश्वास असेल तर. आणि मग आम्ही सुरुवात केली. आमच्या सरांनी तुम्हाला माहिती त्यांनी फॅट लॉस केले, पण मी वेट गेन केले. मी 10.5 kg वेट गेन केलेलं आहे. फक्त वेट गेन केले असंच नाही, तर माझ्या स्किनचा पण तुम्ही रिझल्ट बघू शकता. जस्ट मिनिट. बरेच जण तर मग ते फोटो पाहिलं की सगळ्यांना म्हणजे आश्चर्य वाटतं. मी आधी कशी होते ते सांगते तुम्हाला मी. बऱ्याच जणांनी कदाचित पाहिलेला पण असेल, पण तरी एकदा बघा मी आधी अशी होते. वाव, बघितलं ना त्वचा बघा, बाकीचं जाऊ द्या, त्वचेचा हे होता ना सब्जेक्ट होता तेच बघा कशी दिसते माझी त्वचा. म्हणजे कमी वयात मी म्हातारी, म्हणजे त्यावेळेस वय वर्ष 30 होतं त्यावेळेस मी अशी होती. आता ऍक्च्युली सांगायला पाहिजे वय, पण तरी सांगते आता 39 वर्ष वय आहे आणि तरी सुद्धा मी अशी दिसते. मग आता विचार करा, म्हणजे मी वयाने मोठी होत चालले का लहान होत चालले ते मलाच कळत नाही. एनर्जी लेवल पण वाढली आहे आणि सगळ्याच गोष्टी हे झाल्यात. माझ्या वजन 10.5 kg वाढलेलं आहे, तुम्ही बघताय. कॉन्फिडन्स वाढलेला आहे, फिटनेस वाढलेला आहे, फ्लेक्झिबिलिटी वाढलेली आहे, सगळ्याच गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात माझ्या आयुष्यात. त्याच्यामुळे स्किनचे प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झालेत, पण मला कंबरदुखीचा, पाठदुखीचा खूप त्रास व्हायचा. म्हणजे मला असं वाटायचं की उंची जास्त आहे माझी म्हणून मला त्रास होतोय, परंतु माझ्या बॉडीमध्ये कमी आहे.
आणि ते कमी असल्यामुळे, ती लेअर कमी असल्यामुळे माझ्या इंटरनल ऑर्गनचं प्रोटेक्शन होत नाही आणि म्हणून माझे मसल्स म्हणजे कुठल्याही वातावरणाच्या बदलामुळे माझे मसल्स पण पेन करायला लागतात. मला कंबरदुखीचा त्रास होतो, मला गुडघेदुखीचा त्रास होतो, हे लक्षात आलं. वेट गेन झालं तसे माझे हे सगळे इश्यू क्लिअर झालेत आणि आज मी खूप निरोगी आणि हेल्दी आणि आनंदी जीवन जगत आहे. याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे माझे ग्रेट कोच आदरणीय डॉक्टर सुभाष सानप सर, त्यांचं गायडन्स आणि त्यांच्या गायडन्समुळे घेतलेलं फ्यूल. तुम्हाला बोलत बोलत राहिले पण मला असं ठेवायला आवडत नाही, ऍक्च्युली मी आता घेणार आहे. आणि तुम्ही सर्व तुमच्या सगळ्यांची कम्युनिटीमध्ये आल्यानंतर सगळ्यांकडे सगळ्यांसोबत राहिल्यामुळे एक वेगळाच कॉन्फिडन्स निर्माण होतो, म्हणून हे सगळं क्रेडिट त्या सगळ्यांना जातं. त्याच्यामुळे मी म्हणाल थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि याच्यानंतर कॉल बॅक टू मास्टर ऑफ सेरेमनी